नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री. तर आज आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे बालमानसशास्त्राच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्न बघणार आहोत. ते प्रश्न 2013 ते 2019 मध्ये झालेल्या परीक्षेतील बालमानसशास्त्र या विषयातील आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, हे प्रश्न आहे 2013तील प्रश्नपत्रिकेतील TET 2013 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेतील हे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते बालमानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वॉटसन यांनी मानसशास्त्राचे मानवी मनाचे शास्त्र ते बालमानसशास्त्र अशी व्याख्या वॉटसन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संरक्षण. बघा, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी संरक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पुढे बघूया पुढचा प्रश्न. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे कशाचे उदाहरण आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे इंद्रिय भ्रम. पुढे बघूया पुढचा प्रश्न. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणती? तर कोणी मांडली असा प्रश्न आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडली. उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा. पुढचा प्रश्न. साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण? ते या प्रश्नाचं उत्तर आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता BF स्किनर हे आहे. पुढचा प्रश्न. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सृजनात्मक. पुढचा प्रश्न. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती या शास्त्रज्ञानाने मांडली? तर अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविन यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली? सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे जड यांनी मांडले. पुढचा प्रश्न. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे कोणाचे मत आहे? तर उत्तर आहे कोहलर. पुढचा प्रश्न. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. स्मरण, विस्मरण, अवधान, कल्पना यावर मी ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्याची लिंक मी हवी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मानसशास्त्राची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. पुढे बघूया. आंतरक्रियामधील दोष
किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे कोणी म्हटले आहे? तर असे जुजेर यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे धन. बघा, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, म्हणून ही धन संक्रमणाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, विकासावस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला काय म्हणतात? तर या कालावधीला किशोरावस्था असे म्हणतात. विकासावस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या अवस्थेला किशोरावस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे कोणी म्हटले आहे? तर रॉस यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही, हे कोणत्या अवधानाचे उदाहरण आहे? तर हे उत्तर आहे अभ्यस्त. अभ्यस्त अवधानाचे हे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? तर त्याला आपण संवेदना असे म्हणतो. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटलेले आहे? तर असे स्टर्न यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, अवधान, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहे असे कोणी म्हटलेले आहे? तर असे बिने, अल्फ्रेड बिने यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असे विचार कोणी मांडले? तर असे विचार गोलमन यांनी मांडले. डॅनियल गोलमन यांनी मांडलेले आहे. पुढचा प्रश्न, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेरणा. पुढचा प्रश्न, अध्ययन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर उत्तर आहे प्रवर्तन. पुढचा प्रश्न बघूया. 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गिजूभाई बधेका यांनी 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा सुरू केली. तर उत्तर आहे गिजूभाई बधेका. पुढचा प्रश्न, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण? तर अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे विल व जॉइस हे आहेत. मार्शा विल व ब्रूस जॉइस हे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे,
सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे यशस्वी अध्यापन म्हणजे परिणामकारक अध्ययन होय. पुढचा प्रश्न, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचा टप्पा योग्य क्रमाने लिहा किंवा योग्य क्रम कोणता? तर प्रथम आहे अनुकरण, ठीक आहे. त्यानंतर आहे क्रियाकौशल्य, त्यानंतर आहे संधिकरण, त्यानंतर अचूकता, त्यानंतर आहे स्वाभाविकीकरण. बघा पुन्हा एकदा बघूया. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचा टप्पा, तर प्रथम अनुकरण, त्यानंतर क्रियाकौशल्य, त्यानंतर संधिकरण, त्यानंतर अचूकता आणि शेवट स्वाभाविकीकरण. हा आहे क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचा योग्य क्रम. पुढे बघूया. काही वर्तन बदल दिले आहे, त्यांपैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता? तर बोधात्मक वर्तन बदल विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे? तर विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28. कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत हे सांगा असं विचारले. तर 4 पर्याय दिलेले आहे, त्यापैकी अध्ययन क्षमता असलेली हा पर्याय योग्य आहे. काय विचारले? विशेष गरजांची गरज नसणारी नाहीत असे विचारले, म्हणून पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अध्ययनात क्रियाशीलता ही शारीरिक व मानसिक स्वरूपाची असते. पुढचा प्रश्न, अध्यापन क्षेत्र म्हणजे? तर अध्यापन शास्त्र म्हणजे, उत्तर आहे अध्यापन शास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम व अध्यापन सूत्रे, हे सर्व अध्यापन शास्त्र होय. म्हणजे वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. कोणते? तर अध्यापन पद्धती, प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, इथून पुढचे 30 प्रश्न आहेत ते 2014 मध्ये झालेली TET परीक्षेतील बालमानसशास्त्र यातील आहे. पुढे बघूया. जोड्या लावा. मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्यानुसार योग्य जोड्या लावा. तर आपण डायरेक्ट उत्तर बघूया. ॲरिस्टॉटल त्यांनी सांगितले आत्म्याचे शास्त्र. मॅकडुगल यांनी सांगितलेले आहे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. विल्यम वुंट यांनी
बोधावस्थेचे शास्त्र. त्यानंतर मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. तर त्याचा क्रम असेल तर त्यांचा योग्य क्रम असेल ल व य आणि र. पुढचा प्रश्न बघूया. प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. काय तर ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. त्यानंतर कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणते कोणते? तर शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही स्वस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. आणि चौथा आहे शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली समन्वित अध्ययन कोणती उपपत्तीवर आधारलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे साधक अभिसंधान. बघा, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली समन्वित अध्ययन साधक अभिसंधान उपपत्तीवर आधारलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणते कोणते? अक्षरांना योग्य वळण लावणे, बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणे, मुलांच्या सृजनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे. वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षिकेने कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणते कोणते? तर इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा. त्यानंतर वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा. त्यानंतर स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात कोणती विधाने सत्य आहे? तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणते कोणते? तर या पद्धतीने अध्यापन करताना प्रगती अगदी सावकाश होते. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतो. या पद्धतीत मिळविलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. म्हणून पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. तर आपण डायरेक्ट उत्तरे बघणार आहोत. तर आत्मभान याचं उत्तर आहे स्वतःची बलस्थाने जाणणे. त्यानंतर आहे अभिप्रेरणा. त्याचं उत्तर आहे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. त्यानंतर सहसंवेदना, दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. आणि त्यानंतर आहे सामाजिक कौशल्य, समन्वय राखणे. पुन्हा एकदा बघूया.
आत्मभान उत्तर आहे य. त्यानंतर अभिप्रेरणा ल. सहसंवेदना व. आणि सामाजिक कौशल्य र. तर हा क्रम योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जोन्स यांनी कोणत्या घटकावर अधिक भर दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुटक भागांचे संयोजन. पुढचा प्रश्न. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील कोणती विधाने सत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर कोणती? तर अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. अवबोध तुटक नसतात. प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. त्यानंतर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अग्रज संघटक प्रतिमान विषयी कोणते विधान योग्य आहे? तर उत्तर आहे वरील दोन्ही किंवा वरील सर्व. कोणते? तर अग्रज संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. दुसरा आहे एखाद्या मुद्द्याचे विश्लेषण करून तो स्पष्ट करता येतो. तर ही दोन्ही विधाने योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला? कोणी दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जड यांनी. C.H. जड यांची ही व्याख्या आहे. पुढचा प्रश्न. चित्रकला, हस्तकला याविषयीच्या अभ्यासात व्यवस्थितपणा व टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. पुढचा प्रश्न. विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. विस्मरण याबाबत कोणते विधान सत्य आहे? तो उत्तर आहे वरील सर्व. कोणते? तर अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. दुसरा आहे जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. तर ही दोन्ही विधाने योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजे अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते हे कोणत्या विधानावरून सिद्ध होते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणत्या? तर प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वास्थ्यता असते. त्यानंतर प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. ही तीनही विधाने योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकविलेली कविता तेव्हाचा प्रसंग जशाचा तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुनरुत्पादित कल्पनेचे. पुढचा प्रश्न. संकल्पना तयार होण्याच्या टप्प्याचा योग्य क्रम लावा. तो क्रम आपण बघूया. पहिला आहे वस्तू किंवा
प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे हा आहे पहिला टप्पा. त्यानंतर दुसरा आहे गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे हा आहे दुसरा टप्पा. तिसरा बघूया. गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे हा आहे तिसरा टप्पा. चौथा बघूया. चौथा आहे अमूर्त रूप देणे. पाचवा आहे संकल्पना तयार करणे. बघा, संकल्पना तयार करण्याचे एकूण 5 टप्पे आहेत. त्यातील पहिला आहे वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. त्यानंतर आहे गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे. त्यानंतर गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे. चौथा आहे अमूर्त रूप देणे आणि पाचवा आहे संकल्पना तयार करणे. हे आहेत संकल्पना तयार होण्याचे एकूण 5 टप्पे. पुढचा प्रश्न बघूया. अध्ययन संक्रमण याबाबत कोणती विधाने सत्य आहे? तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणती कोणती ते पाहूया. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. दुसरा आहे दोन्ही परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक. तिसरा आहे अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते. हे तीनही पर्याय योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हेच त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे? असत्य विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे अवधान केंद्रीकरण होते. पुढचा प्रश्न. कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. काय आहे बघूया. साधम्याचा नियम, वैविध्याचा नियम आणि परागतीचा नियम. हे तीनही विधाने योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. व्यक्ती विकासासंदर्भात कोणते विधान योग्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे बघूया. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. हे विधान योग्य आहे. पुढचा प्रश्न. कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात कोणते विधान असत्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे या वयात शब्द संपत्ती वाढविण्याकडे कल असतो. पुढचा प्रश्न. अध्यापन प्रतिमानाची कुले व त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावा. तर आपण उत्तर पाहूया. काय आहे तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. त्या प्रश्नाचं उत्तर आहे जीवशास्त्री पृच्छ प्रतिमान. दुसरा आहे व्यक्तिगत
विकास प्रतिमाने, तर सृजनात्मक प्रतिमान. पुढे आहे सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने, न्यायतत्वशास्त्रीय शोध प्रतिमान, आणि चौथा आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान, निसंवेदनक्षमता प्रतिमान. तर डायरेक्ट आता आपण उत्तर पाहूया. तर हा आहे त्याचा योग्य क्रम. पुढचा प्रश्न, दिलेल्या उद्दिष्टांपैकी लिंग शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 वरील सर्व. काय आहेत तर लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, निकोप व सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. हे चारही पर्याय योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 5 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही असं विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे. ही बाब उपयुक्त ठरणार नाही. पुढचा प्रश्न, कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्ययन सूत्रावर आधारलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. कोणती आहेत ते पाहूया. भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र सांगणे, निसर्ग चित्र शिकविताना चित्र दाखवणे. हे तीनही पर्याय योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मूल्यमापनाच्या साधनामधील कोणती साधने निरीक्षण व तंत्रासाठी वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कोणती? पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. पुढचा प्रश्न, खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेले कोणता आक्षेप असत्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. हे विधान असत्य आहे. पुढचा प्रश्न, कोणती अध्यापनाची तत्वे आहे असे विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता, योजनाबद्धता. तर हे चारही पर्याय योग्य आहे, म्हणून वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथून पुढचे जे प्रश्न आहेत 30 प्रश्न ते 2016 मध्ये झालेल्या TET परीक्षेतील आहे. बघूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, नॉर्मन E.G. यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे कोणते वैशिष्ट्य नाही असे विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे. हा जो पर्याय आहे तो योग्य आहे किंवा हे त्याचं वैशिष्ट्य नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया. मंद अध्ययनार्थासाठी अध्यापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2. ते कोणते आहेत ते पाहूया. मंद विद्यार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा.
त्यानंतर मंद विद्यार्थ्यांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. हे दोन्ही पर्याय योग्य आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्यक्तिभेद निर्माण करून यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही असं विचारले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे तर एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे असत नाही. पुढचा प्रश्न. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला कोणती विधाने पुष्टी देतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. ते कोणते पाहूया. अध्ययनात विद्यार्थ्याचा जन्मजात क्षमतांचा विकास आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा अनुभवू शकते यावरून ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. त्यानंतर आहे बालकामध्ये आढळणारे व्यक्ती भिन्नता अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. तर दिलेली वर 4 ही विधाने योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 5 त्याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न. अभ्यासक्रम नियोजन सूची व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डंकन. अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन अशी व्याख्या डंकन यांनी केली. पुढचा प्रश्न बघूया. मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्या लावा. तर पर्याय आहेत नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन. त्या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम जेम्स. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता मॅकडुगल. त्यानंतर अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गेट्स. आणि बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी लागणारी विचारशक्ती म्हणजे ही व्याख्या विल्यम स्टर्न यांनी केली. पुढचा प्रश्न. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. या संदर्भातील कोणते विधान असत्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. काय आहेत तर संवेदना ही शुद्ध निर्भीड असेलच असे नाही. संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. वरीलपैकी सर्व त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे तर पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्यांच्या विस्मरणावर परिणाम होत नाही. विस्मरणात परिणाम होत नाही. पुढचा प्रश्न. अध्ययन या संज्ञेस कोणते विधान लागू पडत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. पुढचा प्रश्न. समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. पुढचा प्रश्न बघूया. पूर्वानुभवाच्या
विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. ही व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? तर उत्तर आहे मन. पुढचा प्रश्न, अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर अवधान केंद्रित करता येते. हे विधान असत्य आहे. पुढचा प्रश्न, कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही असं विचारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेरणेमुळे शारीरिक मानसिक असमतोल निर्माण होतो. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होते. हे प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही. पुढचा प्रश्न बघूया. अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्याची उदाहरणे यांचे योग्य जोड्या कोणत्या विचारले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे धनसंक्रमण, टंकलेखन येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येते. त्यानंतर ऋण संक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो. त्यानंतर आहे शून्य संक्रमण. त्या प्रश्नाचं उत्तर आहे गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने योग्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कोणते? तर अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. दुसरा आहे अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अभ्यास अध्ययनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तादात्म्य. पुढचा प्रश्न, कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रायोगिक. पुढचा प्रश्न, शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. त्या कोणत्या पाहूया. शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाचे असावे. बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे. पुढचा प्रश्न बघूया. गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता असं विचारले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे आत्मपरिचय, आपल्या भावना अभिरुची कमतरता शोधणे. त्यानंतर आहे अभिप्रेरणा, अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. तिसरे आहे तद्नुभूती, इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणे. त्यानंतर आत्मनियंत्रण, स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणे. पुढचा प्रश्न बघूया.
बालगुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. कोणते? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांच्या मानसिक झगडा टाळणे, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे. पुढचा प्रश्न, कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. कोणत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडीनिवडी, दर्जा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे, त्यानंतर परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय, अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर उत्तर आहे मन यांनी. नॉर्मन एल मन यांनी ही व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही असं विचारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती. पुढचा प्रश्न, बाह्य जगाचे ज्ञान मिळविणारी ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. विद्यार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी कोणती बाब टाळावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. पुढचा प्रश्न, बँगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर पर्याय आहेत, उत्तर आहे वरील सर्व. त्या कोणत्या पाहूया. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रमाणात आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुक पूर्ण आत्मसात करता येतात. म्हणून वरीलपैकी सर्व त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. पुढचा प्रश्न, विकास विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे असं विचारले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. पुढचा प्रश्न, आता इथून पुढचे 30 जे प्रश्न आहेत ती प्रश्न 2017 मधली आहेत. तर अध्ययनात पठारावस्था कोणत्या कारणांमुळे होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. कोणत्या? तर अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे. तर ह्या सर्व गोष्टींवर पठारावस्था निर्माण होते. पुढचा प्रश्न बघूया. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्यात तर लहान वस्तूचा एक व मोठ्या वस्तूचा एक असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? तर उत्तर आहे सादृश्य. पुढचा प्रश्न, अवबोध व प्रतिमातील यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणता फरक योग्य आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना, तत्पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजेच प्रतिमान होय.
प्रतिमा होय. पुढचा प्रश्न, मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांची दिलेली स्मरणाच्या व्याख्या यांच्या योग्य जोडीचा पर्याय कोणता असं विचारले. तर पाहूया. तर वुडवर्थ व मार्क्सिवस यांनी केलेली व्याख्या आहे, पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण. त्यानंतर ॲडगेल यांची व्याख्या आहे, स्मरण म्हणजे धारणा. मॅकडुगलची व्याख्या आहे, पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. आणि स्टाउट यांची व्याख्या आहे, गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय. पुढचा प्रश्न, समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता कोणती बाब लागू पडत नाही असं विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, लहान मुले प्रतिक्रियाद्वारे विचार करतात, ही बाब लागू पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते, यासाठी कोणते विधान समर्थन करत नाही असं विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. पुढचा प्रश्न, प्रेरणामध्ये कोणते प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे. तर व्यक्तिगत प्रेरणा विचारली तर कृती ही व्यक्तिगत प्रेरणा आहे. पुढचा प्रश्न, दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती तंत्र, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असेल तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते, ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, थॉर्नडाईक यांनी मांडली. पुढचा प्रश्न बघूया. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणत्या तर मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. अवबोध व धारण यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. इथे अनुमानही येणार आहे. अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमान या आवृत्तीत समाविष्ट होतील कोणत्या. तर वरीलपैकी सर्व हे त्याचे योग्य उत्तर आहे. कोणत्या तर आत्मविश्वास प्रशिक्षण, मानसिक तणाव कपातीकरण, निसंवेदनीकरण. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते. तर उत्तर आहे वरील सर्व. कोणत्या तर आपले अध्ययन अध्यापन कोणत्या स्तरावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी, कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. तिसरा आहे नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी. निरीक्षण घटनांचे भाकीत आणि वर्तन करण्यासाठी. पर्याय क्रमांक 5 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात. तर प्रथम आहे प्रेरणा, त्यानंतर शोधनात्मक, शोधनात्मक हालचाली,
त्यानंतर आहे योगाने यश, आणि त्यानंतर आहे यशामुळे दृढीकरण. बघा, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर प्रथम प्रेरणा, त्यानंतर शोधनात्मक हालचाली, त्यानंतर योगाने यश आणि यशामुळे दृढीकरण ही वैशिष्ट्ये दिसून येतात. पुढचा प्रश्न, साधन व उपकरणांवर खालीलपैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कोणती कोणती? तर पांढरी काठी, ब्रेल पुस्तके, हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि ॲबॅकस. वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. सर्वसमावेशक शिक्षणात कोणती बाब लागू पडत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, ही बाब लागू पडत नाही. पुढचा प्रश्न, अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कोणते कोणते? तर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती या दोन्ही उपपत्तींचा आधुनिक उपपत्तीमध्ये समावेश होतो. पुढचा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा. तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणते कोणते? तर अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केलेले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. अध्यापन ही शिक्षक, विद्यार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे आणि विविध अध्यापन कौशल्यांचा तंत्रांच्या युक्त्या, प्रयुक्त्या यांचा वापर अध्यापनात होतो. पुढचा प्रश्न, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते, असे मत कोणी करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवलेले आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे हेवर्ड व वॉटसन. पुढचा प्रश्न, कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड या अंगांनी अनुरूप आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील. त्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 व 4. काय आहेत? तर बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात, आणि चौथा आहे एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाही. पुढचा प्रश्न, गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहे त्याच्या 3 मिती कोणत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आशय, क्रिया आणि निर्मिती. पुढचा प्रश्न, सुरेखाचे जन्मवेळ 10 वर्ष आहे. वय पाहिजे होतं. सुरेखाचे जन्मवय 10 वर्षे आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवून ते 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते व 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेले कसोटीत 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 वर्षे 8 महिने.
पुढचा प्रश्न, व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 4, कल्पनाविलासातले नवे दालन उघडते. कल्पनाविलासाचे नवे दालन उघडते. पुढचा प्रश्न, मानसशास्त्र विषयातील कोणते विधान लागू पडत नाही? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शैक्षणिक मानसशास्त्र निष्कर्ष सार्वत्रिक इथेच या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. सार्वत्रिकेचे या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. पुढचा प्रश्न, अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कोणते कोणते? कृतीद्वारे विविध विषय हाताळणे, केलेले अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे, विद्यार्थ्याचे म्हणणे ऐकून घेणे, विद्यार्थी व पालक यांच्या जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. पुढचा प्रश्न, कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 5, 1 व 4. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि चौथा आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती? हे दोन प्रश्न जे आहेत ते निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न, किशोरावस्थेत कुमार-कुमारींच्या अंतःस्राव ग्रंथीतील बदल होऊन कोणती बाब घडून येते? तर उत्तर आहे वरील सर्व. कोणते कोणते? तर शारीरिक बदल झपाट्याने होतात, त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते, अस्थिरता निर्माण होते. पुढचा प्रश्न, तणावाचे प्रकार व त्याचे उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर बघूया. शारीरिक ताण, पुरेशी झोप न मिळणे, त्यानंतर आहे परिवेशीय ताण, वायू प्रदूषण, त्यानंतर आहे मानसिक ताण, वैफल्य आणि सामाजिक ताण, शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध नसणे. बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुवंशाचे संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो. पुढचा प्रश्न बघूया. इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्याच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे कोणत्या भावना क्षमतेचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तद्नुभूती. पुढचा प्रश्न पाहूया. समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, या व्यक्ती सुख दुःख, यश अपयश, मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात. पुढचा प्रश्न, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा कोणता गट योग्य आहे? तर आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. प्रथम प्रेरणा, त्यानंतर विफलता, त्यानंतर विविध
प्रतिक्रिया, त्यानंतर समस्या पूर्ती. बघा, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेचे घटकांचा योग्य घटक कुठला किंवा योग्य गट विचारलाय. तर प्रथम प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि शेवट समस्या पूर्ती. पुढचा प्रश्न पाहूया. आता इथून पुढचे प्रश्न 2018 मध्ये जी TET झाली होती त्यातील आहेत. पेपर पहिला. चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. तर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मेंडले. ग्रेगॉर मेंडले यांनी अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकांनी व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकांनी कोणती बाब टाळावी असे सांगितले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारच्या विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. पुढचा प्रश्न. बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाच्या क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी कोणते विधान असत्य आहे? त्याच प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे याला काय म्हणतात? तर याला प्रतिमा असे म्हणतात. पुढचा प्रश्न. अवबोध संबंधी मांडलेल्या समष्टिवादी दृष्टिकोनाविषयी कोणते विधान योग्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. पुढचा प्रश्न. चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग जशाचा तसा आठवणे तसेच एकदा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाचा तसा साकार होणे या कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुनरुत्पादक कल्पना. कोणत्या? तर पुनरुत्पादक कल्पना. पुढचा प्रश्न पाहूया. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोणते? तर अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा आणि स्मरण या सर्व गोष्टींचा विचार करणे या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये समावेश होतो. पुढचा प्रश्न पाहूया.
कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न पाहूया. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडणमध्ये कोणती बाब येते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मानसिक पक्वता. पुढचा प्रश्न, धारणेचे मापन करताना कोणती पद्धत वापरली जात नाही? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पठण पद्धती. पुढचा प्रश्न, कॉम्स व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये कोणते विधान समाविष्ट आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. पुढचा प्रश्न पाहूया. थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध, गती, अनुमान, अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनेक घटक उपपत्ती. पुढचा प्रश्न, 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सॅलोव्ही, पीटर सॅलोव्ही यांनी मांडली. 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व पीटर सॅलोव्ही यांनी मांडली. पुढचा प्रश्न पाहूया. मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? अयोग्य सांगितले, तर कोणता अयोग्य आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यक्तीच्या कृतीयुक्तीतील जोम वाढवणे. व्यक्तीच्या कृतीयुक्तीतील जोम वाढतो. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कोणते संरक्षण यंत्रणेचा वापर करणे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तादात्म्य. पुढचा प्रश्न पाहूया. 2 समान अध्ययन परिस्थितीमध्ये विषयांश, ज्ञान, तंत्र व कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर समान घटक उपपत्ती हे थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहे. पुढचा प्रश्न, शैशवावस्थेतील मूल्यांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत कोणते विधाने वैशिष्ट्य सांगते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. इतरांचे लक्ष
वेधून घेतात. पुढचा प्रश्न पाहूया. किशोरवयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत कोणते विधान योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ग्रस्ती रसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. ग्रंथी रसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत कोणते विधान अयोग्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे तर सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगणेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञानाने केली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वॅटसन. जे.बी. वॅटसन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगणे पर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वॅटसन. जे.बी. वॅटसन या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाची व्याख्या केलेली आहे. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न. कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्रव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण दिसून येते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या व्यक्ती अस्थिर असतात. पुढचा प्रश्न. अध्ययन निष्पत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही असं विचारले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रुथी. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते. या समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने ते सिद्ध केले. याकरिता त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चिंपांजी. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारे विधाने दिलेली आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही असं विचारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अध्ययन हे नैसर्गिक व सहज आहे. हे विधान योग्य नाही. अध्यापन प्रक्रियेच्या स्वरूपाने असं विचारले. त्यामुळे अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे हे विधान योग्य नाही आहे. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या कोणत्या महान शास्त्रज्ञाने केली? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गॅरेट यांनी ही व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
अध्ययन विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही असं विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे तर वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. हे जे विधान आहे हे विधान अध्ययनाविषयी योग्य नाही. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांचे उदाहरण त्यांनी दिलेले आहे आणि योग्य पर्याय कोणता किंवा जोडायला हवा असं विचारले. तर आपण डायरेक्ट उत्तरच पाहूया. शारीरिक पातळी, निरनिराळी कौशल्य निर्माण होणे, बौद्धिक पातळी, कल्पनाशक्तींचा विकास होणे आणि भावनात्मक पातळी, अभिवृत्ती निर्माण होणे. पुढचा प्रश्न पाहूया. कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शारीरिक व मानसिक परिसीमा. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळवाजुळव करणे महत्त्वाचे असते असे मत असुबेल यांनी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. पुढचा प्रश्न पाहूया. इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते 2018 मधील आहे. पेपर दुसरा, मानसशास्त्र पेपर दुसरा. त्यातील पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्मायकतेचे घटक संशोधन करून कोणत्या मानसशास्त्रज्ञानाने मांडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गिलफोर्ड. पुढचा प्रश्न. मानसशास्त्रज्ञानांची नावे व त्यांनी दिलेल्या व्याख्या यांची योग्य जोड्या जुळवा. तर आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. पहिला आहे नॉर्मन मन. तर याचा पर्याय आहे ब. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व, कला विशेष यांची गुंफण. ही व्याख्या मन यांनी केलेली आहे. त्यानंतर ऑलपोर्ट यांनी मानसिक यंत्रणेची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व अशी व्याख्या केलेली आहे. M.A. मे यांनी व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे सामाजिक वर्तन अशी व्याख्या केलेली आहे. आणि चौथे आहे A.A. ट्रॉक्सलर यांनी व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाची गोळाबेरीज अशी व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रायोगिक पद्धतीविषयी अयोग्य विधान ओळखायचं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर पाहूया काय आहे. तर पर्याय क्रमांक 3 काय आहे तर प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययन प्रक्रियेतील प्रगतीस कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही असे विचारले. अध्ययन प्रक्रियेतील प्रगतीस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काय आहे तर जी गोष्ट शिकायची आहे तिथे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला अपकारक ठरते.
पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? त्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲड्रिनल. पुढचा प्रश्न. दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे असे विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतिष्ठा. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ज्ञानरचनावादाचा संबंधित कोणते तत्व समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानरचना करतात. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकुन साहेबावर रागवू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. ही संरक्षण यंत्रणेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विस्थापन. मी संरक्षण यंत्रणेवर एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्याच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे कोणत्या पद्धतीने साध्य होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपचारात्मक मुलाखत. पुढचा प्रश्न आहे इयत्ता 7वी मधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनचा गणितातील गुणानुक्रम 4था आहे, तर त्याचा शततम क्रम किती? तर उत्तर आहे 8. पर्याय क्रमांक 1 8. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे तर विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. पियाजेच्या कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूर्त क्रियाकाल अवस्था. मूर्त क्रियाकाल अवस्था. पुढचा प्रश्न पाहूया. किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहायचे असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने कोणती बाब टाळावी? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे व्यक्ती विकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात कोणते विधान असत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे तर विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. इथे अनुवंश पाहिजे होतं. विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. पुढचा प्रश्न पाहूया. मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बिने यांची मोठी देणगी होय. याविषयी कोणते विधान योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
4 काय आहे तर सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडताना स्पियरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील कोणते विधान असत्य आहे असं विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काय आहे तर बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी कोणते विधान अयोग्य आहे असं विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काय आहे तर इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक आहे. इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक आहे हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही असे विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काय आहे तर अवधान आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही. अवधान आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही हे विधान किंवा हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. खालील दिलेल्या चित्राचे अवबोध होत असताना त्यांच्या संवेदनाचे वर्गीकरण कोणत्या रचनेत होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे समीपता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही असं विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काय आहे तर एका विषयाचे पठन संपताच दुसऱ्या विषयाचे पठन सुरू केले की धारणा चांगली होती हे विधान योग्य नाही किंवा हे विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते उदाहरण निर्मायक विचाराचे नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काय आहे तर शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात. हे उदाहरण निर्मायक विचाराचे नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संबोध विषयाच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काय आहे तर मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात. तर हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रतिमेचे प्रकार व त्याचे उदाहरण यांच्या योग्य जोड्या लावा. तर आपण आता डायरेक्ट उत्तर पाहूया. तर प्रतिमा एका साईडला प्रतिमा प्रकार दिला आणि दुसऱ्या साईडला उदाहरण दिलेले आहे. तर पहिला आहे गती प्रतिमा. त्या प्रश्नात याचं उत्तर आहे वाहनाच्या वेगाची तुलना करणे. स्वाद प्रतिमा तर अन्नाची चव लक्षात राहणे. गंध प्रतिमा त्याचं उत्तर आहे कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे. त्यानंतर स्पर्श प्रतिमा मखमलाचा मऊपणा जाणवणे. तर हे आहे योग्य जोड्या. पुढे पाहूया.
पुढचा प्रश्न, जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्व अनुभवाचा उपयोग करतो तसेच नवनवीन परिस्थितीशी साधम्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो, तेव्हा थॉर्नडाईक कोणत्या नियमांचा वापर करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे तर प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम. पुढचा प्रश्न पाहूया. आर्मस्ट्रॉंग यांनी दिलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी कोणती पद्धत होय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संशोधन पद्धती. पुढचा प्रश्न पाहूया. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेले अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा उपक्रमांचा अवलंब करून विकासशील व गतिमान राहावे लागते अशी कोणती अध्यापन पद्धती होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बुद्धिमंथन पद्धती. पुढचा प्रश्न पाहूया. अध्यापन प्रतिमाने व त्यांचे उद्गाते यांच्या योग्य जोड्या लावा. तर आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. तर स्मरणशक्ती प्रतिमान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जेरी ल्युकस. त्यानंतर आहे सृजनात्मक प्रतिमान विल्यम गॉर्डनर. पुढचा प्रश्न, सामाजिक पृच्छा प्रतिमान तर बायरन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान गँगने. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे फॅडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची कोणती मर्यादा योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे तर यामध्ये निरीक्षण अनन्यसाधारण महत्त्व असते. यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्याच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात व आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वर्तन परिवर्तन प्रतिमान. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी कोणते विधान अयोग्य आहे असं विचारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर त्यांना अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावे. पुढचा प्रश्न. इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचे आहे, पेपर पहिला. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे इथून पुढचे प्रश्न जे आहेत ते 2019 मध्ये झालेल्या TETतील पेपर पहिला यातील आहेत. तर पहिला प्रश्न, अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. कोणते विधान योग्य नाही म्हणजे अयोग्य आहे असे विचारले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे तर प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला आपण
कल्पना असे म्हणतो. उत्तर आहे कल्पना. पुढचा प्रश्न पाहूया. समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी कोणते विधान सत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कोणते कोणते? तर शब्द, तर कोणते? शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहे. दुसरा आहे पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो, म्हणून वरील सर्व पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुभव याविषयी कोणते विधान योग्य नाही असं विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे? तर आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. पुढचा प्रश्न पाहूया. अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे परिपक्वतेचे वय. पुढचा प्रश्न पाहूया. संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. कोणत्या कोणत्या? तर बाह्य उद्दीपकाची गरज असते, त्यानंतर सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, त्यानंतर मज्जासंस्थेची गरज असते. या तीनही विधाने बरोबर आहे, म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहेत? तर गोलमन, डॅनियल गोलमन हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रक्षेपण. पुढचा प्रश्न पाहूया. मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय काही विधाने दिलेली आहे, त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे? तर संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करत बसू नये हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बँगले. पुढचा प्रश्न पाहूया. किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांचा विकासामध्ये ज्ञानेंद्रियांद्वारे विविध अनुभूती मिळविणाऱ्या मुलांच्या अवबोध प्रक्रियेच्या टप्प्यामध्ये कोणता टप्पा नाही असे विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूल्यांकन. पुढचा प्रश्न. कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे? तर दिलेल्या विषयांवर निबंध लिहिताना विचार करणे.
पुढचा प्रश्न पाहूया. स्मरणाचे प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारे घटक म्हणजे अनुभवांचे स्वरूप. अनुभवांच्या स्वरूपामध्ये कोणती बाब येत नाही असे विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यक्तीची मनोवृत्ती. पुढचा प्रश्न पाहूया. जर तुम्ही मी तयार केलेली बालमानसशास्त्राची प्लेलिस्ट पाहिली नसेल किंवा चेक केली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास या दोन्हीची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यामध्ये मी बालमानसशास्त्राविषयीच्या म्हणजे संरक्षण यंत्रणा, तसेच प्रतिमाचे प्रकार, अध्ययनावर परिणाम करणारे घटक असे विविध प्रत्येक विषयावर मी व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न, विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. हे विधान योग्य नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्सर्जन. पुढचा प्रश्न पाहूया. बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक असते, असे मत थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले? इथे उपपत्ती पाहिजे होतं. कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संख्यात्मक उपपत्तीमध्ये मांडलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारी स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व, अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञानाने मांडली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किबल यांनी मांडलेले आहे. G.A. किबल यांनी मांडलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहशालेय उपक्रमामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही असं विचारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसोबेल. पुढचा प्रश्न पाहूया. उपपत्ती आणि त्याचे जनक दिलेले आहेत, या योग्य जोडी लावायची आहे. तर पॅव्लॉव्ह यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. तसेच थॉर्नडाईक यांनी सहसंबंध उपपत्ती मांडलेली आहे. त्यानंतर कोहलबर्ग यांनी मर्मदृष्टी मूलक उपपत्ती मांडलेली आहे. त्यांनी चिंपांजीवर प्रयोग केला होता. पुढे स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली आहे. त्यांनी कबुतरावर प्रयोग केला होता. पुढे पाहूया. अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे, त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर चकित होण्याची क्रिया करणे, त्याचं उत्तर आहे संरक्षण. त्यानंतर पोहण्याची क्रिया करणे, तर धोका टाळणे. त्यानंतर मुळापासून डोके हलणे, तर अन्न सेवन. त्यानंतर पाऊल टाकणे, त्याचं उत्तर आहे स्वावलंबन. पुढे पाहूया.
वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कोणती बाब अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे तर कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे लिहिताना अवघड जाते. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. मस्तिष्क ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रवाचे प्रमाण वाढल्यास. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शरीराची अवास्तव वाढ होते. पुढे पाहूया कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अध्ययनामुळे आकलन होते. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययन विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे तर नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून शिक्षकांनी कोणती बाब टाळून अध्यापन करावे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे. ही बाब टाळून अध्यापन करावे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी कोणते विधान योग्य नाही म्हणजे अयोग्य आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते. हे विधान अयोग्य आहे. पुढे पाहूया. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे तर अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. हे विधान योग्य नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्याची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध होऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाचे सृजनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्यक्तिगत विकास प्रतिमाने. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्तीच्या अवबोधात्मक ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वांछित कारक भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञानाने केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फ्रेडसेन यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.